100 ग्रामपंचायतींमधील सर्व सरपंच आणि उपसरपंचांनी अजितदादांना पाठिंबा दिलाय। पुढील आठवड्यात या सर्व 100 ग्रामपंचायतींची बैठक होण्याची शक्यता आहे। दरम्यान या बैठकीमध्ये स्वतः अजित पवार सरपंच आणि उपसरपंचांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। मुळात अमोल कोल्हे यांचा राजकारण हा पिंडच नाहीये। आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकाराला पुढे करतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी अमोल कोल्हे यांची खिल्ली उडवली आहे। तर अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांची खिल्ली उडवलेली आहे। मुळात अमोल कोल्हे यांचा राजकारण हा पिंडच नाहीये। आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकाराला पुढे आणतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांचा राजकारण हा पिंडच नाहीये। आम्ही राजकारणी लोक काय करतो, एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची। खोटं नाही सांगत। एखादा जण आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला, परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना। तसं आपलं झालंय। मला कानात सांगितलं, दादा निलेश लंकेच्या मतदारसंघामध्ये माझं संध्याकाळी नाटक आहे आणि मी त्यात जातो। तो उठला की अशोक पण उठला, पुढं अमोल मागा अशोक, निघाली जोड। म्हणलं अरे थांबा, कार्यक्रम होईपर्यंत थांबा। छत्रपती संभाजीराजांच्यामुळे तुम्हाला ओळख झालेली आहे आणि मध्येच सोडून जायचं आहे।